कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुळजा काय मस्करी लावली आमची? कुठे आहे व्हिडिओ? लाव लवकर, बायका खोळंबल्यात ना. अयो, पेन ड्राईव्ह खराब झाला का काय? हा तर तोच पेन ड्राईव्ह आहे. मग यातलं फुटेज गेलं कुठे? ही अशी आमची बहीण पहिल्यापासून अलगर्जी. तुझी सवय ना अजून गेलेली नाही दिसत वाटतं. होय अगं, एवढा महत्वाचा व्हिडिओ होता आणि तोच गाळ करून टाकला का तू? काय राव. ओ दाजी, सांभाळा बरं का तुम्ही तुमच्या बायकोला. एक ही आमची बहीण आहे आणि एक ही तुमची बहीण आहे. घरातली सगळी कामं एकदम व्यवस्थित, सगळ्या जबाबदाऱ्या ना एकदम व्यवस्थित चोख पार पाडत असते. काम सांगायला खोटी की काम झालंच म्हणून समजा. तुळजा कुठेच फोटो नाही व्हिडिओ. मी काय सांगू तुला आता सूर्य? माझ्याकडे खरंच पुरावा नाही. पुराव्याशिवाय मी जर काही बोलले तर तुला परत माझा राग येईल. मी तुला शब्द दिलाय, तुला दुखावणार नाही. वहिनी, अगं बोल की काय झालं? ऍक्च्युली फाईल करप्ट झाली वाटतं. माफ करा मला. माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांचा एवढा वेळ वाया गेला. अगं वहिनी, एवढं काय त्यात? होतं असं कधी कधी, राहू दे. तुळजा आधी बघायचं ना व्यवस्थित. अरे असू दे की, ठीक आहे. बरं चला, ते सोडून द्या आता. जेवायला या सगळेजण. चला चला. काय जावई बापू, तुम्ही आलात, आम्हाला लय बरं वाटलं. सगळे गैरसमज दूर झाले. ही मकर संक्रांत खऱ्या अर्थानं साजरी झाली म्हणायची. आता इथून पुढं मनात काय बी आणायचं नाही. आता काही लोक तुमच्या मनात आमच्याबद्दल काय बाय भरवतील, पण तुम्ही कोणाच्या बी कसल्या बी म्हणण्याला बळी पडू नका. तुमचे आमचे आजवरचे संबंध लक्षात ठेवा. आम्ही तुमच्यासाठी कोण आहोत हे लक्षात ठेवा. आम्ही तुमच्यासाठी काय केलंय ते लक्षात ठेवा. का चांगल्या नात्याला बी नजर लागते हो. हा, नातं जपा. डॅडी, हे काय सगळं सांगायला लागतं का? सांगा बरं. अहो, तुमचा फोटो राहुला मी घरात. दररोज त्या फोटोच्या पाया पडतो. हे बघा, माझ्या मनातलं तुमचं स्थान आहे ना, कुणीच हलवू शकत नाही. काल जे झालं ते शेवटचं झालं. इथनं पुढे ना कवाच गैरसमज करून घेणार नाही. आव नको नको नको, आमच्या पाया पडून आम्हाला लाजवू नका जावई बापू. नाही डॅडी, माझ्या देवाच्या पाया पडतोय मी. तुमचा आशीर्वाद असू दे. अहो, आमचे आशीर्वाद तर तुमच्या कायम पाठीशी. काळजीच करू नका. मग झालं. येतो डॅडी. या चल येतो. आता येतो. तुळजा उतर उतर. तुळजा, आता का तोंडपर्यंत बसलीस तू? म्हणजे तुळजा, तुला काय गरज होती त्यांच्या कार्यक्रमामध्ये व्हिडिओ दाखवायची?
मला माहिती आहे, तू चांगल्यापणानेच केलंस सगळं. आता तुझंच हसू झालं ना. तुझं मला नाही आवडत माझ्या बायकोवर कोणी हसलेलं, तिला नावं ठेवलेलं. तुला काय वाटलं? तू फक्त डॅडींना बोलल्यावरच मला राग येतो का, मला त्रास होतो का? तसं नाही तुळजा. ते जरी तुला बोलले ना तरी मला त्रास होतो. आता हस बघू, चल जाऊ दे. अगं हस ना. तू नाही हसणार का? नाही हसणार. जोपर्यंत तू हसत नाही ना तोपर्यंत आपण इथनं हलायचंच नाही, घरीच जायचं नाही, इथंच थांब. तू तोंड पाडून बसलीस ना, मी पण असंच बसतो. राहू दे, घरीच नको जायचं. बसू इथं थंडीचं कुडकुड. मी कुठल्या त्रासातून जाते हे कसं सांगू मी सूर्या. खूप मोठी संधी आज माझ्या हातून गेली आहे. मला कळत नाही की त्या पेनड्राईव्ह मधलं फुटेज गेलं तरी कुठे. मला संगीत खुर्चीत गुंतवून शत्रूनेच तर. आता या शक्यतांचा काहीच अर्थ नाहीये. मी आज डॅडींसमोर हरले सूर्या. तुला त्यांचा खरा चेहरा नाही दाखवू शकले. मला माफ कर, पण जोपर्यंत मी या प्रकरणाचा छडा लावत नाही मी शांत बसणार नाहीये. तू जर अजून तशीच आहेस तू. अगं हस ना ग, माझ्यासाठी एवढंच. अजून अजून हा. आता माझी बायको शोभते. सोबून दिवशी चल. देवा मला माफ कर. माझ्या हातून एक चुकीचं काम घडलं, पण हे मी फक्त माझ्या दादासाठी आणि माझ्या बाहेरच्या माणसांसाठी केलं. मी जर हे केलं नसतं ना तर शत्रूने माझ्या माहेरच्या माणसांना कधीच सुखाने जगू दिलं नसतं. माझ्या दादाचं काही बरं वाईट केलं असतं. खूप खूप वाईट आहे तो. दादा उद्या का नाही आपण मस्त मज्जा करू. फुलटू एकदम रानात मज्जा करू. हा, आणि त्या बागेतनं पेरू पण आहेत. पेरू पण खाऊ द्या, डाळिंब पण आहेत. हा चालेल. हे बघा, दुसऱ्याच्या रानात जायचं नाही, दुसऱ्याच्या बागात जायचं नाही. आपण होरडा पार्टी करायला निघालोय ना, तर होरडाच खायचा फक्त. काय अरे पण दादा, वहिनी एवढं जिंकली तर मोठं डेकोरेशन झालं पाहिजे ना. काय धनु दीदी, सेलिब्रेशन बोलायचं का तुला? तेच ते सेलिब्रेशन, मोठं सेलिब्रेशन झालं पाहिजे, हो की नाही वहिनी? बहिणी, दादा, वहिनीला काय झालं? हा, ती जरा थकली असेल. तुम्ही जाऊन झोपा जा. चल धनु. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.